महत्वाची आणि मोठी बातमी, आमदार शरद सोनवणेंना मंत्रिपद मिळावं यासाठी जुन्नरवासियांनी वर्षा बंगल्यावर गर्दी केली आहे। अपक्ष राहून आमदार झाल्यानं शरद सोनवणे यांनी मंत्रिपद द्यावं जुन्नरवासियांनी मागणी केली। शिवजन्मभूमी अर्थात जुन्नर मतदारसंघाला मंत्रिपद मिळावं जुन्नरवासियांची मागणी। महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून अजूनही शिवजन्मभूमी अर्थात जुन्नरला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही। त्यामुळे शरद सोनवणेंना मंत्रिपद देण्यात यावं यासाठी आग्रही मागणी केली जाते। वर्षाबाहेर शरद सोनवणे समर्थकांनी गर्दी केली आहे। शरद सोनवणेंना मंत्रिपद देण्याची मागणी यातून करण्यात येते। शरद सोनवणेंना मंत्रिपद मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे समर्थकांकडून। एकदाही मंत्रिपद जुन्नरला मिळालेलं नाही आणि त्यासाठीच ही मागणी लावून धरण्यात आली। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर संपर्कात आहेत। रणजित, समर्थकांची काय मागणी आहे? जुन्नर तालुक्याकडे पाहिलं किंवा आपण त्या मतदारसंघाकडे पाहिलं तर शिवजन्मभूमी म्हणून त्याची ओळख आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून एकदाही जुन्नर तालुक्याला मंत्रिपद मिळालेलं नाही। त्यामुळे इथल्या नागरिकांची, ग्रामस्थांची तीव्र भावना आहे की यंदा एकनाथ शिंदेंच्या मार्फत पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला हे मंत्रिपद मिळावं। शरददादा सोनवणे हे यंदा अपक्ष निवडून आलेले आहेत। भाजप किंवा महायुतीकडून त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं। अजित पवार गटाच्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं। अशात शरददादा सोनवणे यांनी झुंज दिली आणि शरददादा सोनवणे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता शरददादा सोनवणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी अशी मागणी जुन्नरवासियांची आहे। त्यामुळे आज सकाळपासून सोनवणे सोबत त्या परिसरातले हजारो नागरिक जे आहेत वेगवेगळ्या वाहनांच्या मार्फत वर्षावर दाखल होत आहेत। मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुन्हा एकदा जुन्नर मतदारसंघाला मंत्रिपद मिळावं अशी ते मागणी करत आहेत। धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।